Hello students, welcome to online classes of 12th Science. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित समाजश्री डॉक्टर प्रशांत दादा हिरे आर्ट्स साइंस एंड कॉमर्स कॉलेज नामपुर नासिक. I am a math teacher देसले अरबी. Example, if a statement P, Q are true, R and S are false, find the truth value of the following. Number 1, negation of P and Q or negation of R. Negation of P and Q or negation of R. या ठिकाणी आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं. इथे डायरेक्ट आपल्याला दोन स्टेटमेंट पी आणि क्यू काय दिले, ट्रू दिले, आर आणि एस काय दिले, फॉल्स दिले. निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू टी अँड क्यू ची व्हॅल्यू पुन्हा टी और negation of R ची व्हॅल्यू F is logical equivalent to negation of T F and T or negation of F असेल T. F and अब ब्रॅकेट डिस्जंक्शन आहे, दोघं ट्रू आहेत, इथे काय T. Conjunction है, both are true then it is true, otherwise it is false. Second example, negation of P then Q or R if and only yes. Negation of P then Q और आर रिपेअर ओनली येस. या ठिकाणी पुन्हा आपल्याला हे व्हॅल्यू टाकून घ्यायचे. निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू टी देन क्यू ची व्हॅल्यू पुन्हा टी और आर ची व्हॅल्यू एफ आहे आणि एस ची देखील व्हॅल्यू काय दिली, एफ दिली. निगेशन ऑफ टी फॉल्स देन टी or by condition मध्ये both have same value then it is true. या ठिकाणी कंडिशनल मध्ये f then t then it is true or t. disjunction मध्ये both are false then it is false, otherwise it is true. Statement pattern. Proper combination of statement letters and connectives is called statement pattern. Statement pattern is also called as proposition. For example, P and Q. Negation of P then Q or R. P if and only Q and Q or negation of R. एक किंवा एकापेक्षा जास्त कनेक्टिव्ह आले एकत्र आले त्याला काय म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. लॉजिकल इक्विव्हॅलंट. Two statement pattern are said to be equivalent if their truth values are identical. If statement pattern A and B are equivalent, we write it as A is equivalent to B. दोन स्टेटमेंट पॅटर्न असतील त्यांच्या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असतील, सेम असतील, आयडेंटिकल सारखे असतील, त्याला काय म्हणायचे, लॉजिकली इक्विव्हॅलन्स. फॉर एक्झाम्पल, युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट P and Q is logically equivalent to negation of P then negation of Q. या ठिकाणी आपल्याला हा ट्रूथ टेबल तयार करायचे. या ठिकाणी दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पी क्यू या ठिकाणी आपल्याला निगेशन ऑफ क्यू कुठे तर लागणार आहे म्हणून हा एक कॉलम टाकतोय. निगेशन ऑफ क्यू पी अँड क्यू कॉलम मागे पुढे घेतलं तरी चालतात. पी देन निगेशन ऑफ क्यू negation of P then negation of Q. ना कॉलम नंबर टाकून घ्यायचे. कॉलम नंबर 1
सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. दोन स्टेटमेंट असताना चार ट्रू टेबल घेतो. फर्स्ट कॉलम मध्ये आपण टी टी एफ एफ. सेकंड कॉलम मध्ये क्यू मध्ये अल्टरनेट टी एफ टी एफ. आपल्याला थर्ड कॉलम मध्ये निगेशन ऑफ क्यूचं निगेशन करायचे. ट्रू असेल तर पॉज लिहायचे. एफ टी एफ टी. पी अँड क्यू कंजंक्शन आहे. दोघं जर ट्रू असतील तरच ट्रू लिहायचं, अदर इट इज पॉज. फर्स्ट व्हॅल्यू असेल टी, सेकंडला एफ, थर्डला एफ, फोर्थला एफ. पी देन निगेशन ऑफ क्यू कंडिशनल. स्टार्टिंगची व्हॅल्यू टी असेल, नंतरची व्हॅल्यू जर एफ असेल तरच एफ लिहितो. पी देन निगेशन ऑफ क्यू, टी देन एफ एफ, टी देन टी टी, एफ देन एफ टी, एफ देन टी टी. याचं आपल्याला काय करायचं आता निगेशन करायचं. एफचं टी असेल, टीचं एफ, टीचं एफ लिहितोय आणि पुन्हा टीचं काय लिहितोय. Column number 4 and column number 6, its truth values are identical. Therefore, column number 4 and 6, its truth values are identical. Therefore, P and Q is logically equivalent to negation of P then negation of Q. Prove that P even if Q is logically equivalent to P and Q or negation of P and negation of Q. या ठिकाणी आपण ट्रूथ टेबल तयार करतोय. या ठिकाणी दोन स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू दिसतात आपल्याला. पी क्यू. कुठे निगेशन ऑफ पी लागणार आहे, कुठे निगेशन ऑफ क्यू लागणार आहे. मग हा एक कॉलम घेतोय आपण, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू. आता छोटे छोटे ब्रॅकेट घेतोय. फर्स्ट ब्रॅकेट पी इवन ओनली क्यूचा घेतोय. सेकंड ब्रॅकेट आपण पी अँड क्यूचा घेतोय. पुढचा ब्रॅकेट आपण निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यूचा घेतोय. आता याची ट्रूथ व्हॅल्यू मिळाली, याची ट्रूथ व्हॅल्यू आज लास्ट कॉलम घेतोय पी अँड क्यू और निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. या ठिकाणी आपल्याला हे दोघं लॉजिकल इक्विव्हॅलेंट दाखवायचे. म्हणजे इथे कॉलम नंबर टाकून घ्यायचे. कॉलम नंबर 1, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8. दोन स्टेटमेंट असल्यामुळे इथे चार ट्रूथ लिहितोय. टी टी एफ एफ. क्यू मध्ये अल्टरनेट टी एफ टी एफ. पीचं निगेशन करायचं आपल्याला. टी असेल तर एफ लिहायचे. एफ एफ टी टी. तर क्यूचं निगेशन करतोय एफ टी एफ टी. पुढचा कॉलम आहे बाय कंडिशनल पी इक्वल क्यू बोथ हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू. दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सारखे असतील तर टी लिहितोय. फर्स्ट व्हॅल्यू येते टी, सेकंड एफ, थर्डला एफ आणि फोर्थला पुन्हा सेम ट्रूथ व्हॅल्यू आली टी. 6 कॉलम मध्ये कंजंक्शन आहे. बोथ आर ट्रू देयर इज ट्रू. दोघं जर ट्रू असतील तरच ट्रू लिहिते. फर्स्टला टी, पुढच्या सेकंड, थर्ड आणि फोर्थला एफ. नेक्स्ट कॉलम 7 निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. या दोघांमध्ये कंजंक्शन आहे. दोघं जर ट्रू असेल तरच ट्रू लिहायचं, अदर इट इज फॉल्स. एफ 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 आणि लास्टला टी. आता याची पण ट्रूथ व्हॅल्यू आली, याची पण ट्रूथ व्हॅल्यू आली. या दोघांच्या मध्ये काय डिजंक्शन. बोथ आर फॉल्स. दोघं फॉल्स आहे तरच फॉल्स लिहा, अदर इट इज ट्रू लिहायचं. टी एफ एफ शेवटचं
Column number 5 and column number 8, its truth values are identical. Column number 5 and 8, its truth values are identical. Therefore, P even only if Q is logically equivalent to P and Q, or negation of P and negation of Q. Next definition, tautology. A statement pattern whose truth value is true for all possible combination of truth values of its prime components is called a tautology. We do not by small t. Next definition, contradiction. A statement pattern whose truth value is false for all possible combination of truth values of its prime components is called a contradiction. We denote by small c. Next definition, contingency. A statement pattern which is neither a tautology nor a contradiction is called contingency. Next example, construct the truth table for the following statement pattern. First example, P then Q then P. या ठिकाणी आपल्याला फक्त ट्रुथ टेबल तयार करायचे. या ठिकाणी आपल्याला दोनच स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. आपण ते पी आणि क्यू हे कॉलम टाकून घेतले. पुढचा छोटा ब्रॅकेट, नेक्स्ट फाईंड क्यू देन पी, याची ट्रुथ व्हॅल्यू फाइंड करायची. आणि शेवटचा कॉलम टाकतोय पी देन क्यू देन पी. दोन स्टेटमेंट असताना चार ट्रुथ व्हॅल्यू घेतो. पी मध्ये 2T 2F, क्यू मध्ये अल्टरनेट T F
टी क्यू देन पी कंडिशनल स्टार्टिंगच्या वेळी टी पाहिजे नंतरच्या वेळी एफ असेल तर आपण लिहितो टी देन टी टी एफ देन टी 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 देन एफ एफ देन एफ तर याचा हा कॉलम पॉईंट केला आपण पीच्या टोटलमध्ये पी देन पी कंडिशनल क्यू देन पी टी देन टी असेल टी देन एफ असेल तर एफ लिहितो आपण टी देन टी 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 देन टी टी एफ देन एफ टी एफ देन टी टी या ठिकाणी आपल्याला फक्त ट्रूथ टेबल तयार करायचं म्हणून इथे यामध्ये जर एक्झाम वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज टोटोलॉजी कॉन्टेक्स्ट म्हटलं असतं आपण काय म्हटलं असतं इन लास्ट कॉलम ऑल ट्रूथ व्हॅल्यूज आर कॅपिटल टी देअरफॉर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टोटोलॉजी. सेकंड एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल negation of P and Q if and only negation of P and Q if and only Q then P. इथे पण आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचे दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q आपल्याला कुठे निगेशन ऑफ पी लागणार आहे हा एक कॉलम टाकायचे नंतर आपल्याला निगेशन ऑफ पी अँड क्यू हा एक कॉलम फाइंड करून घेऊ आपण पुढचा एक हा छोटा ब्रॅकेट क्यू देन पी फाइंड करायचे याची ट्रूथ व्हॅल्यू मिळाली याची ट्रूथ व्हॅल्यू मिळाली पुढचा लास्ट कॉलम टाकणार निगेशन ऑफ पी अँड क्यू इफ अँड ओनली क्यू देन पी यामध्ये कॉलम टाकल्यानंतर दोन स्टेटमेंट असताना चार ट्रूथ व्हॅल्यू सांगितलं तुम्हाला मी टी टी एफ एफ क्यू मध्ये अल्टरनेट टी एफ निगेशन ऑफ पी पीचं निगेशन करायचे टी असेल तर एफ लिहायचे एफ टी टी निगेशन ऑफ पी अँड क्यू या दोघं कॉलम पाहिजे त्यांच्यामध्ये काही कंजंक्शन दोघं ट्रू असेल तर ट्रू लिहायचं फर्स्ट व्हॅल्यू एफ सेकंडला पण एफ थर्डला टी फोर्थला एफ क्यू देन पी कंडिशनल स्टार्टिंग व्हॅल्यू टी पाहिजे नंतरची व्हॅल्यू एफ पाहिजे क्यू कडनं पी कडे टी देन टी टी एफ देन टी 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 देन एफ इथे एफ येईल एफ देन एफ टी आपल्याला याच्या ट्रूथ व्हॅल्यू माहिती याच्या पण ट्रूथ व्हॅल्यू माहिती याच्या दोघांमध्ये काय बाय कंडिशनल दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू सेम असले तर टी लिहायचं फर्स्ट व्हॅल्यू एफ दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू सेम नाही एफ शेवटचे पण काय इथे आपल्याला फक्त ट्रूथ टेबल विचारलं होता जर पुन्हा एक्झाम्पल असं विचारलं असतं एक्झाम वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टोटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन या कंटिन्यूशन असं विचारलं असतं आपण इथे काय लास्ट कॉलम मध्ये सर्व काय व्हॅल्यू आले एफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रडिक्शन असलेलं असतं इथे आपल्याला फक्त टेबल विचारलं होतं एक मध्ये जायचं